2025चा महाराष्ट्राचा राजकारणातील मास्टर माइंड कोण? ह्या वर्षी महाराष्ट्राचा मास्टर माइंड कोण ठरणार? बरेच नेते होऊन गेले ते मास्टर माइंड म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण त्याच मास्टर माइंडचं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नाव जाणून घेणार आहोत आणि त्यांनी केलेले कारनामे ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आपण 2025च्या मास्टर माइंड असलेले राजकीय नेत्यांसंदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। 2025 मधले महाराष्ट्राच्या राजकारणातील मास्टर माइंड म्हणून खालील नेत्यांची आपण चर्चा करणार आहोत, कारण त्यांची राजनीती, गुप्त हालचाली, आघाड्या तोडणे किंवा जोडणे आणि सरकार बनवणे पाडणे याचा खूप मोठा प्रभाव आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात, वय असूनही अजूनही सत्तेत तुलनेत महत्त्वाची भूमिका करतात। कुठेही गुप्त चर्चेत सत्ता समीकरण बदलायची क्षमता ठेवतात। विरोधकांचे नेते फोडून घेणे, गट तयार करणे, वेळेवर पाठिंबा काढणे यामध्ये हातखंडा खूप मोठा त्यांचा आहे। 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी बनवण्यात मुख्य भूमिका त्यांची होती। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी बॅकडोअर ओपनिंग सुद्धा त्यांनी केली। राष्ट्रवादीत फूट टाळण्यासाठी आघाडीचे संवाद ठेवणे। 2023-24 मध्ये पवार गट विरुद्ध अजित गट संघर्षात अनेक आमदार स्वतःकडे ठेवण्यासाठी गुप्त बैठकींचे आयोजन केले होते। 2025 सत्तांतर चर्चेत किंगमेकर राहण्याचे नियोजन सुद्धा त्यांचेच होते। त्यानंतर येतात महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। भाजप पक्षामध्ये काम करतात, पडदा आडून सत्ता रचना, गुप्त बैठकांमधून आघाड्या तयार करणे। 2019 मध्ये मध्यरात्री सरकार स्थापन घ्यायला लावणे, यामुळे मास्टर माइंडपणा सिद्ध होऊन गेला। 2025 मध्ये हे भाजपच्या रणनीतीचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले गेले। 2019 मध्ये मध्यरात्री अजित पवार यांच्यासोबत शपथ घेऊन सर्वांना धक्का दिला होता। 2022 मध्ये शिंदे गट फोडणी वरून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं निर्णय भूमिका यांनी स्पष्ट बजावली होती। भाजपच्या गुप्त बैठका घेऊन मुंबई महानगरपालिका जिंकण्याची प्लॅनिंग चालू आहे। शिंदे सरकारमध्ये रिमोट कंट्रोल वापरत आहे। 2025 मध्ये भाजपच्या पूर्ण बहुमतांच्या सरकारसाठी जागा मॅनेजमेंट, नेते फोडणे, जिल्हास्तरीय आघाड्या बनवणे हे त्यांचे काम होते। त्याचबरोबर येतात एकनाथ शिंदे, ज्यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत बंड करून स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते, असे हे नेते आहे। शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख म्हणून याला ओळखलं जातं। 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री होणे हाच मोठा मास्टर माइंड मूव्ह होता। 2025 पर्यंत शिवसेना गट सांभाळणे, भाजपसोबत ताकद वाढवणे यात त्यांची सक्रिय भूमिका होती। 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी 40 आमदार घेऊन गुजरात व गोव्यात गुप्तपणे निघले होते। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपशी गुप्त वाटाघाटी करणे, शिंदे गटाला टिकवण्यासाठी धन व ताकद वापरणे। 2025च्या निवडणुकीसाठी शिवसेना नाव व चिन्ह टाळण्याच्या लढाईत मास्टर माइंड रणनीती ठरले। त्याचबरोबर येतात अजित पवार। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे। अचानक निर्णय घेऊन शरद पवारांपासून वेगळे होणे, सत्ता स्थापन करताना गुप्त हालचाली करणे। 2019 मध्ये फडणवीस सोबत शपथ घेणे, आर्थिक ताकद व प्रशासनावर पकड असल्यामुळे मास्टर माइंड म्हणून ओळखले गेले। 2019 मध्ये फडणवीस सोबत अचानक शपथ घेतली। 2023 मध्ये शरद पवारांचा पक्ष फोडून भाजप सोबत सत्ता घेणे, धन व गुंतवणूकदार नेटवर्क वापरून आमदारांना स्वतःकडे वळवणे, मंत्रालयातील महत्त्वाची खाती मिळवणे व निधींचे वितरण नियंत्रित करणे। 2025 पर्यंत स्वतःचा गट वाढवून मुख्यमंत्री पदासाठी चाल केली आहे। त्याचबरोबर येतात 2019 मधले मुख्यमंत्री सध्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। शिवसेना उद्धव गट पक्षप्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं। सामर्थ्य कमी असले तरी 2025 मध्ये मुंबई महानगरपालिका आघाडी टिकवण्यासाठी रणनीती गुंतलेले आहे। गुप्त चर्चेत विरोधकांचे समर्थन मिळवायचे प्रयत्न चालू आहे। 2019 मध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता बनवली। शिंदे गट फुटल्यानंतर पक्ष टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली आहे। मुंबई, ठाणे, नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र ठेवण्यासाठी गुप्त चर्चासत्रे चालू आहे। 2025 सत्तानंतर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जनसंपर्क वाढवले आहे। नेते फोडणे, गट तयार करणे, गुप्त वाटाघाटी व मध्यरात्री हालचाल, महत्त्वाचे मंत्रालय मिळवून निधीचे नियंत्रण, आघाड्या बनवणे आणि वेळप्रसंगी मोडणे, निवडणुकीसाठी जागा वाटपात मास्टर माइंड असलेले हे काही नेते होते। 2025 मध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस
फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे मास्टरमाइंड मानले जातात, कारण तेच सत्ता संतुलन, आघाडीचे गणित आणि नेत्यांचे फोडायचे राजकारण यावर निर्णायक प्रभाव टाकतात. हवे असल्यास या प्रत्येकाच्या 2025 पर्यंतच्या गुप्त हालचाली, मास्टरमाइंड निर्णयाची यादी देखील आपण सांगू शकतो. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या मास्टरमाइंड बद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा विशेष माहिती हवी असेल, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो, कारण आपल्या चॅनलवर सध्या आपण कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल विशेष माहिती तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून राजकारणासंदर्भात कोणता व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू झाली आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. राजकारणासंदर्भात बरेच असे व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका.